नमस्कार विद्यार्थी, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. आपण या ठिकाणी इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाम विषय आपण इथं बघणार आहोत. आपला आजचा व्हिडिओ मॅथमॅटिक्स या विषयाशी संबंधित असून आज आपण त्याची सुरुवात करणार आहोत पहिल्या टॉपिकपासून. पहिला टॉपिक आहे अभ्यासक्रमामध्ये की संख्याज्ञान, ज्याला इंग्लिशमध्ये नंबर वर्क म्हणतात. व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी सगळ्यांना एक सूचना, जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी बघणारे आहेत त्यांनी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे इंग्लिशमधून, ती इंग्लिशमधून जशी दिलेली आहे तशी लिहून घ्यायची आहे. आणि जी काही मराठीमध्ये आहे त्याचं मी इंग्लिश ट्रान्सलेशन सांगेल, ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पण तेच करायचं आहे. जे मराठीत लिहिलेलं आहे ते फक्त मराठीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मराठी इंग्लिश दोन्ही लिहायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या माध्यमामध्ये, ज्या मीडियममध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या माध्यमामध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. ओके. मराठीच्या विद्यार्थ्यांनी जे मराठीत दिले ते तर लिहून काढायचंच आहे. प्लस जे इंग्लिशमधून लिहिलेलं आहे ते मी मराठीतून सांगेल, त्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून काढायचं आहे. ओके. गणित या विषयासाठी एक वेगळी वही करायची आहे किंवा पेजेसवरती करायची आहे. लक्षात ठेवायचं, पेजेस किंवा जी काही वही तुम्ही वापरताल ती ओळी नसलेली, पूर्णतः ब्लँक पाहिजे. त्याच्यामध्ये रेघा नको आहेत, लाईन्स नको आहेत. ओके. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताना तुम्हाला अशा टाईपच्या पेपरवरतीच तुम्हाला करायचा असतो. ही माझी एक छोटीशी ॲडवाईस आहे. ओके. ब्लँक पेपरवर करायचं, त्याच्यामध्ये लायनिंगची नोटबुक घ्यायची नाही, लायनिंगचे पेजेस घ्यायचे नाहीत, पूर्णपणे ब्लँक असलेले पेजेस घ्यायचे आहेत. ठीक आहे. चला तर आपण सुरू करूया व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण नंबर्स. ओके. नंबर्स म्हणजे संख्या. आता हे काय सांगायची गरज नाही आहे की मॅथमॅटिक्स जे आहे ते सगळं नंबर्सवरती आधारलेलं आहे. इट इज डिपेंडंट ऑन द नंबर्स ऑनली. हां, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याकडे डिजिट्स जे आहेत ते 10 डिजिट्स आहेत. ओके. लक्षात घ्या, आपल्याकडे जे डिजिट्स म्हणजे ज्याला अंक म्हणतो आपण, ते किती आहेत? 10 अंक आहेत. एकूण 10 अंक आहेत. कोणते कोणते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे आपल्याकडे 10 अंक आहेत. आणि या 10 अंकांपासून आपण अनंत, इन्फायनाईट आपण नंबर्स बनवू शकतो. ओके. तर या नंबर्सचं आपल्याला पहिल्यांदा क्लासिफिकेशन बघायचं आहे, ओव्हरलुक करायचं आहे आपल्याला, की नेमके नंबर्स कसे क्लासिफाय केलेले आहेत, कोणते कोणते टाईप्स आहेत ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये करायचे आहेतच. ओके. तर इथं बघा, तुमच्यासमोर एक डायग्राम दिसते, एक क्लासिफिकेशनचा चार्ट दिसतोय. ओके. पहिल्यांदा नंबर्स 2 भागामध्ये डिवाईड केलेले आहेत. त्यातला पहिला भाग आहे वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स, दुसरा आहे काल्पनिक संख्या, अवास्तव नंबर्स किंवा इमॅजिनरी नंबर्स. आता तुमच्या अभ्यासामध्ये, 7वीच्या अभ्यासामध्ये तुम्हाला इमॅजिनरी नंबर्सचा कुठलाही प्रकारचं क्वेश्चन येणार नाही. पण माहिती असावी, एक्स्ट्राची माहिती असावी म्हणून तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. फार तर फार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, इमॅजिनरी नंबर्स म्हणजे i इज इक्वल टू √(-1) किंवा i² इज इक्वल टू -1. ह्या 2 व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. i बरोबर वर्गमुळात -1 किंवा i² बरोबर -1 ही व्हॅल्यू फक्त लक्षात तुम्हाला ठेवायची. त्यापेक्षा इथं जास्त काही लक्षात ठेवायचं नाही आहे. हे तुम्हाला हायर लेवलला आहे, 12वी नंतर लागणार आहे, त्यामुळे आता लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. ओके. पण बाकीच्यापेक्षा एक पाऊल पुढं नेहमी तुम्ही राहणार. माझे व्हिडिओ केलेत, बाकीच्यापेक्षा एक पॉईंट तरी तुम्हाला जास्तीचा माहिती असणार आहे. ठीक आहे. त्यातला हा पहिला पॉईंट, i इज इक्वल टू √(-1) किंवा i² बरोबर -1 ही इमॅजिनरी नंबरची एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला विचारणार नाही, 99.99% विचारणारच नाहीत. ठीक आहे. आपला महत्त्वाचा फोकस पाहिजे कुठं? रिअल नंबर्स म्हणजे या वास्तव संख्येवरती. वास्तव संख्येचे पुन्हा 2 प्रकार केले जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, आणि दुसरा आहे इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. ठीक आहे. रॅशनल नंबरला रिप्रेझेंट करताना Q, कॅपिटल Q हा जो अल्फाबेट आहे तो वापरला जातो सिम्बॉल म्हणून. ठीक आहे. प्रत्येक वेळेला रॅशनल नंबर, अपरिमेय संख्या लिहित बसायचं नाही, तर त्याच्याऐवजी काय वापरला? एक सिम्बॉल वापरला, तो म्हणजे Q. रिअल नंबरसाठी R हा सिम्बॉल वापरतात. इथं लिहिलेलं नाही, हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे. 2 प्रकार, रॅशनल आणि इरॅशनल, परिमेय किंवा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या ही थोडीशी एक वेगळी कन्सेप्ट आहे किंवा एक्सेप्शनल कन्सेप्ट आहे, ते आपण मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच आहे कशी. ओके. आपण रॅशनल नंबरवरती बघूया. कोणताही नंबर हा रॅशनल नंबर होण्यासाठी 2 कंडिशन, 2 अटींची गरज असते.
पहिली अट आहे, तो जो नंबर आहे, कोणताही नंबर असू द्या बरं का, तो जो नंबर आहे तो P/Q फॉर्ममध्ये लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे P/Q फॉर्म म्हणजे काय, एक न्यूमरेटर पाहिजे आणि त्याला डिनॉमिनेटर असला पाहिजे व्हॅलिड. ठीक आहे, व्हॅलिड डिनॉमिनेटर पाहिजे. ओके, अशा फॉर्ममध्ये लिहिता येणारा जो काही नंबर आपण लिहू शकतो त्याला रॅशनल नंबरच्या सेटमध्ये आपण ठेवू शकतो. दुसरी कंडिशन आहे, तो जो डिनॉमिनेटर आहे P/Q मधला हा जो डिनॉमिनेटर आहे, दिस मस्ट नॉट बी इक्वल टू 0. हा 0 असता कामा नये किंवा 0 असता कामा नये. 0 सोडून कोणताही चालेल. ठीक आहे, डिनॉमिनेटर कोणताही चालेल, 0 सोडून. तर या परिमेय संख्येच्या 2 अटी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरचा फॉर्मॅट पाहिजे, म्हणजे फ्रॅक्शनचा फॉर्मॅट पाहिजे, अपूर्णांकाचा फॉर्मॅट पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचा महत्त्वाचं आहे डिनॉमिनेटर 0 असायला नाही पाहिजे, 0 सोडून कुठलाही चालेल. ठीक आहे, आता याच्यामध्येच तुम्हाला म्हटलं याची साईन प्लस पाहिजे की मायनस पाहिजे, अधिकची पाहिजे का वजा बाकीचं साईन पाहिजे. तर इथे अशा साईनबद्दल कोणतंही तुम्हाला कंडिशन्स नाही. पॉझिटिव्ह असला तरी चालेल, निगेटिव्ह असला तरी चालेल. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढे जाऊया. रॅशनल नंबरचे पुन्हा अजून जसं जसं मॅथमॅटिक्स डेव्हलप होत गेलं, विकास होत गेला मॅथमॅटिक्सला, तसं तसं वेगवेगळे त्याचे नंबर्स आहेत. स्टोरी लाईनमध्ये सांगतो तुम्हाला, एक गोष्ट सांगितल्यासारखं सांगतो. ठीक आहे, जेव्हा गणित फार मॅच्युअर नव्हतं, म्हणजे स्टार्टिंगच्या काळामध्ये जेव्हा गणिताविषयी जास्त काही विचार केला जात नव्हता, तेव्हा नंबरचा वापर फक्त मोजण्यासाठी होत होता. ठीक आहे, फक्त मोजण्यासाठी होत होता. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये किती पोती धान्य झालं किंवा एखाद्याच्या घरामध्ये किती जनावरं आहेत, फक्त मोजण्यासाठी. त्यांचं असं हाय लेवलचं मॅथमॅटिक्स किंवा काही नव्हतं त्याच्यामध्ये, आणि फक्त ॲडिशन होत राहायचं. ठीक आहे, मग जेव्हा फक्त ज्या नंबर मोजण्यासाठी वापरल्या जात होत्या त्यांना नंतर म्हटलं गेलं नैसर्गिक संख्या. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल नंबर्स म्हणणार आहेत. ओके, दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण पेपर जो आपला असणार आहे तो मराठीमध्ये पण असणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण असणार आहे. त्यामुळे दोन्हीही लक्षात ठेवलं तर वेल अँड गुड आहे. त्यातनं तुमचा इंग्लिशचाच अभ्यास जास्त चांगला होणार आहे. ठीक आहे, तर ज्या संख्यांनी आपण मोजता येतात त्या संख्यांना म्हटलं गेलं नैसर्गिक संख्या. मग याच्यावरती प्रश्न मोजू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ नंबर इज नोन ॲज अ काउंटिंग नंबर्स. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्यांना मोज संख्या म्हणून संबोधले जाते. तर तुमचं उत्तर पाहिजे नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. आता कोणतेही काउंटिंग करताना आपण सुरुवात कुठून करतो, 1 पासून. मग 1 पासून ज्या सगळे नंबर सुरू होतात त्या सगळ्यांचा एक सेट केला, त्या सेटला नाव म्हणतो आपण नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबर्समध्ये कोणत्या संख्या येतात, 1, 2, 3 अशा अनंत संख्या तुमच्या त्या नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे, मग आता आता कसं कुठली गोष्ट डेव्हलप होत असताना नवीन नवीन कन्सेप्ट येत राहतात, त्याच्यावरती सोल्युशन शोधत राहतात. ठीक आहे, एक कन्सेप्ट आहे, त्यातनं एखादा प्रॉब्लेम आला, त्या प्रॉब्लेमवरती नवीन सोल्युशन, मग नवीन कन्सेप्ट. ठीक आहे, मग नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत असंच झालं. एखाद्याच्या घरातल्या आता समजा सगळी पोती संपली. ठीक आहे, किंवा सगळी जनावरं इकडे तिकडे गेली. मग आता विचारलं की बाबा तुझ्या घरामध्ये किती राहिलं, तर तो म्हणे माझ्या घरामध्ये काहीच राहिलं नाही. पण त्या काळामध्ये काहीच राहिलेलं नाही या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारचा सिम्बॉल किंवा कोणत्याही प्रकारचा अंक दिलेला नव्हता. ओके, मग भारतीय गणितज्ञ आर्यभट्टांनी जो भारतीय गणितज्ञ होते त्यांनी शून्याचा शोध लावला. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये शून्याचा शोध म्हणजे शून्याची ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचं श्रेय दोघांना दिलं पाहिजे, आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी. पण सध्या आपण आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला आपण असं म्हणतो. ओके, आता त्यांनी काय सांगितलं, जिथे कोणतीही गोष्ट नाही आहे, इफ देअर इज नथिंग इन द प्लेस वी शुड रिप्रेझेंट बाय अ सर्कल. ठीक आहे, या सर्कलने आपण त्याला रिप्रेझेंट केलं. एखादी गोष्ट नाही आहे तिथं, तर त्या संख्येला त्याला सर्कलनी रिप्रेझेंट करायचं आणि याला म्हणायचं शून्य. शून्य म्हणजे अशी परिस्थिती जिथं काहीच नाही. ओके, शून्य लक्षात आलं. मग शून्याचा शोध लागल्यानंतर मग एक नवीन सेटचं आपल्याला गरज पडली. मग त्या सेटला नाव दिलं होल नंबर्स, मराठीमध्ये याला म्हणणार
पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये काय काय येणार आहे? शून्य येणार आहे आणि प्लस आपल्या आधीच्या नैसर्गिक संख्या. अशा इन्फायनाईट नंबर्स आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता शून्याचा शोध लागला. 1 2 3 ह्या वाढत जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे ह्यांना आपण धन म्हणू शकतो. पण आता परिस्थिती अशी आली की एखाद्याकडच्या फार कमी राहिल्या. ठीक आहे, सगळ्याकडे एकाकडे शून्य झाल्या, पण त्याच्याकडनं अजून येणं बाकी आहे. ठीक आहे, एकाकडं सगळी मालमत्ता शून्य झाली, पण त्याच्याकडं उधारी झाली, त्याच्याकडनं येणं बाकी आहे. मग ते कुठं करायचं? नवीन संकल्पनेची गरज पडली. त्या संकल्पनेला म्हणतात निगेटिव्ह नंबर्स, ऋणसंख्या. निगेटिव्ह म्हणजे त्याच्याकडनं अजून येणं बाकी आहे. त्याच्याकडे आत्ता काहीच नाही आहे, आत्ता त्याच्याकडे शून्य आहे, पण त्याच्याकडनं अजून यायचं आहे, म्हणजे त्याला त्या गोष्टी कमवायच्या आहेत आणि पुन्हा त्या तुम्हाला द्यायच्या आहेत, या टाईपमध्ये. ठीक आहे. ह्या निगेटिव्ह नंबरचा जास्त उपयोग कुठं होतो? की समजा एक पाणी आहे, समुद्रामध्ये एक जहाज आहे, जहाजामध्ये एक माणूस बसलेला आहे, त्याच्या डोक्यावरून विमान चाललं आहे, खालून मासा चालला आहे. ठीक आहे. आता तो म्हटला विमान माझ्या डोक्यावरती 100 मीटरवरती आहे आणि मासा पण माझा 100 मीटरवरती आहे. तर कधी कधी ही गोष्ट होऊ शकते की 100 मीटर म्हणजे दोन्हीही एकाच साईडला आहेत का रे? विमान आणि मासा दोन्ही एकाच साईडला होणार आहेत का? तर नाही. मग जे विमान वरच्या साईडला आहे आणि मासा खालच्या साईडला आहे, मग ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या अपोजिटमध्ये आहेत. म्हणजे काय की आपल्याला नंबरसुद्धा सांगताना अपोजिटमध्ये सांगावं लागणार आहे. ठीक आहे. मग नियम ठरवले गणितज्ञांनी. जे वर जाणार आहे, जे वाढत जाणार आहे, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या म्हणणार. जे खाली जाणार आहे, जे डिक्रीजिंग आहे, त्याला आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणणार. ठीक आहे. मग आता आपल्याकडे नवीन सेट तयार झाला. निगेटिव्हमध्ये इन्फायनाईट नंबर्स, ओके, शून्य, आणि पॉझिटिव्हमध्ये इन्फायनाईट नंबर्स. फक्त निगेटिव्हला काय म्हटलं? नैसर्गिक संख्या. शून्य धरून म्हटलं होल नंबर्स. आता या निगेटिव्ह संख्यांना जर एकत्र केलं तर याला म्हटलं इंटिजर्स, पूर्णांक संख्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इंटिजर्स, पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त मग आता आपल्याकडे आपल्याकडे सेट कसे तयार झाले बघा, संच कसे तयार झाले. नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, याच्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या. होल नंबर्समध्ये शून्य आणि सगळ्या पॉझिटिव्ह संख्या. इंटिजर्समध्ये सगळ्या निगेटिव्ह संख्या, शून्य आणि पॉझिटिव्ह संख्या. हे कळालं. आता पुढे येतो अपूर्णांकाचा भाग. जी गोष्ट पूर्ण नाही ती अपूर्ण, आणि त्या अपूर्ण गोष्टीला रिप्रेझेंट करण्यासाठी जो नंबर वापरला जातो त्याला म्हणतात अपूर्णांक. इंग्लिशमध्ये त्याला म्हणणार फ्रॅक्शन. ठीक आहे. रोजचं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर समजा रोज तुम्ही एक चपाती खात असाल आणि आईला म्हटलं की आई मला अर्धी चपाती दे. ठीक आहे. आता ही पूर्ण आहे का? ही अर्धी चपाती जी आहे ती पूर्ण आहे का? तर नाही. मग अर्धी चपाती रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही जो फॉर्मॅट वापरला त्याला म्हणणार आहे फ्रॅक्शन. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आहे? फ्रॅक्शन. आणि फ्रॅक्शनमध्ये महत्त्वाचं असतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. म्हणजे थोडक्यात हा जो भाग आहे हा कसा दिसणार आहे तुमचा? P/Q फॉर्मसारखं दिसणार आहे, म्हणून हा येतो तुमचा रॅशनल नंबरमध्ये. ठीक आहे. मग अपूर्णांक बघायला गेलो तर अपूर्णांकाचे पुढे 2 प्रकार पडतात. एक आहे व्यवहारी अपूर्णांक, ज्याला इंग्लिशमध्ये कॉमन किंवा वल्गर फ्रॅक्शन म्हणतात, आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. इंग्लिशमध्ये त्याला म्हणणार प्रॉपर अपूर्णांक, आणि दुसरा आहे इम्प्रॉपर. छेदाधिकला म्हणतात प्रॉपर अपूर्णांक, अंशाधिकला म्हणतात इम्प्रॉपर अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांकामध्ये जो असतो न्यूमरेटर तो डिनॉमिनेटरपेक्षा लहान असतो. ठीक आहे. छेदाधिक अपूर्णांकामध्ये न्यूमरेटर अंश जो असतो तो छेदापेक्षा लहान असतो. किंवा याला उलट भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर छेद हा अंशापेक्षा अधिक असतो. म्हणजे छेदामध्ये जो नंबर असतो तो अंशापेक्षा अधिक असतो. ओके. इंग्लिशमध्ये न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर, और डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. ठीक आहे. फक्त हे सिम्बॉल लक्षात ठेवायचा, ह्याच्यावरनं तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बनवू शकता. ठीक आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आपल्याला इथं सगळे स्टेटमेंट लिहित नाही बसायचं बघा. स्कॉलरशिप किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करताना, स्पर्धात्मक परीक्षेचा स्टडी करताना पूर्ण स्टेटमेंट लिहित बसायचं नाही.
पूर्ण स्टेटमेंट हे शाळेमध्ये स्कूलमध्ये आपण जे लिहितो तिथं पूर्ण स्टेटमेंट लिहायची आहे. एक्झाममध्ये इथे नाही, इथे जेवढं शॉर्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन लिहिता येईल तेवढी लिहायची आहे. ठीक आहे, डायग्राममध्ये जेवढी इन्फॉर्मेशन लिहिता येईल तेवढी जास्तीत जास्त त्या डायग्राममध्ये बसवायचा प्रयत्न करायचा. स्टेटमेंट लिहित बसायचं नाही. ठीक आहे, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. यालाच उलटं म्हणू शकतो मी, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. ठीक आहे, स्टेटमेंट तुमच्या डोक्यात पाहिजे. ओके, मग इथं खाली काही एक्झाम्पल दिली ती बघून घ्या, ज्याच्यामध्ये न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा लहान आहे. ओके, हे एक्झाम्पल बघून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे आहेत. यालाच आपण म्हणू शकतो पॉसिबल फ्रॅक्शन. हे ॲक्च्युली कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही आहे, हे मी माझ्यातर्फे नाव दिलेलं आहे. जो फ्रॅक्शन पॉसिबल आहे त्याला म्हणतात पॉसिबल फ्रॅक्शन. ह्याचा फक्त एवढंच मिनिंग आहे, जर माझ्याकडे 4 बॉल्स आहेत, ठीक आहे, माझ्या बॅगमध्ये जर माझ्याकडे 4 बॉल्स आहेत, त्यातला मी 1 बॉल यूज करू शकतो, हे पॉसिबल आहे. म्हणून प्रॉपर फ्रॅक्शनला किंवा छेदाधिक फ्रॅक्शनला पॉसिबल प्रॉपर फ्रॅक्शनला पॉसिबल फ्रॅक्शन म्हणतात. मराठीमध्ये सांगायचं झालं, छेदाधिक अपूर्णांकाला शक्य अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, आता हे नाव माझ्या सोयीसाठी दिलेलं आहे, कदाचित पुढे जाऊन ह्याचा वापर होऊ शकतो, नाही असं नाही, लक्षात राहू द्या. दुसरा भाग आहे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये न्यूमरेटर हा ग्रेटर असतो डिनॉमिनेटरपेक्षा किंवा डिनॉमिनेटर हा लेस असतो न्यूमरेटरपेक्षा. ठीक आहे, उदाहरणं दिलेली आहेत. 5/3, 27/23 ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये न्यूमरेटर मोठा आहे. ओके, याला मी म्हणतो इम्पॉसिबल फ्रॅक्शन किंवा अशक्य अपूर्णांक. आता इम्पॉसिबल का? समजा माझ्याकडे 3 बॉल्स आहेत, त्या 3 बॉलपैकी मी 5 बॉल खेळायला घेऊ शकतो का रे? नाही घेऊ शकत ना. 3 बॉलमध्ये मी 5 बॉल मी कसे करू शकतो? नाही करू शकत. अशक्य ही गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणून त्याला मी म्हटलं इम्पॉसिबल फ्रॅक्शन, हे लक्षात ठेवायचं. डेसिमलमध्ये गेलो तर डेसिमलचे 2 प्रकार पडतात. एक आहे खंडित दशांश अपूर्णांक, दुसरा आहे अखंडित दशांश अपूर्णांक. इंग्लिशमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन, दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. या दोघांमध्ये फरक काय आहे? जर फ्रॅक्शनला मी प्रॉपर डिव्हिजन केलं, म्हणजे 1/4 आहे, याचं मी डिव्हिजन केलं, 1ला मी 4ने डिवाईड केलं. डिव्हिजन केल्यानंतर जर रिमाइंडर माझा 0 येत असेल, ठीक आहे, डिव्हिजन केल्यानंतर जर माझी बाकी 0 येत असेल, रिमाइंडर 0 येत असेल, तर तो माझा टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. जर इन केस माझी बाकी 0 येत नसेल, ठीक आहे, इथं दिलं बघा, कंडिशन दिलेली आहे, कंडिशन लक्षात ठेवायची आहे. जर बाकी 0 असेल तर टर्मिनेटिंग, बाकी 0 येत नसेल तर नॉन टर्मिनेटिंग अखंडित डेसिमल फ्रॅक्शन त्याला म्हणायचं. आता जर नॉन टर्मिनेटिंग असेल, म्हणजे डिनोमिनेटर जर 0 येत नसेल, बाकी डिनोमिनेटर नाही, रिमाइंडर जर 0 येत नसेल, तर त्याचे पुन्हा 2 भाग पडतात, आवर्ती आणि अनावर्ती. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. रिकरिंग म्हणजे काय असतं, तुम्ही डिव्हिजन केल्यानंतर एकतर एक नंबर जो असतो तो सारखा रिपीट होतो, किंवा त्याचा ग्रुप असेल एखादा, तो ग्रुप रिपीट होतो. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये बघा, 1/3चं आपण डिव्हिजन केलं, तर इथं 3 जो आहे हा रिपीट होतो आहे सारखा सिंगल नंबर. लिहिताना त्याला या टाईपमध्ये लिहितात. ठीक आहे, त्याच्या खाली आणखीन एक आहे 15/11, 15/11. त्याचं जर आपण डिव्हिजन केलं तर इथं 36, 36, 36 हा नंबर, ग्रुप ऑफ नंबर रिपीट होतो आहे, म्हणजे नंबरचा पूर्ण गट रिपीट होतो आहे. थोडक्यात काय, तुमचा सिंगल नंबर रिपीट होऊ शकतो किंवा एक ग्रुप ऑफ नंबर पण रिपीट होऊ शकतो. ह्याला म्हणतात रिकरिंग. ठीक आहे, सेम नंबर आहे. आता हा जो महत्त्वाचा भाग आहे नॉन रिकरिंगचा, हा थोडा एक्सेप्शनमध्ये जातो. ठीक आहे, नॉन रिकरिंग बघा काय बनतो बघा, नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, काय म्हटलं बघा, नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. मराठीमध्ये बघायला गेलं अनावर्ती अखंडित दशांश अपूर्णांक. हा जो प्रकार आहे, या प्रकाराला मॅथमॅटिक्समध्ये वेगळा स्टडी केला जातो, त्याचं नाव आहे इरॅशनल नंबर, म्हणजे अपरिमेय संख्या. याच्यामध्ये काय होतं, तुमचा कुठलाही एखादा नंबर किंवा एखादा ग्रुप ऑफ नंबर सारखा रिपीट होत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन नंबर भेटणार आहे. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलरली सांगू शकत नाही, जसं इथं सांगतो की 3 रिपीट होणार आहे, शेवटपर्यंत रिपीट होणार आहे.
36 रिपीट होणार, शेवटपर्यंत रिपीट होणार आहे. तसं या केसमध्ये तुम्ही रिपीट होईल असा कोणताही नंबर कन्फर्म सांगू शकत नाही, त्यामुळे त्याला नॉन रिकरिंग म्हणतात. प्लस हा नॉन टर्मिनेटिंग आहे. तुम्ही कितीही फाइंड आउट करत गेलात, कितीही शेवटपर्यंत डिव्हिजन केली तरी हा कुठेही थांबणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला बाकी रिमाइंडर तुमची नेहमी नॉन झिरो असणार आहे. मग अशा नंबर्सला वेगळा स्टडी केला जातो, ज्याला म्हटलं गेलं इरॅशनल नंबर, म्हणजे अपरिमेय संख्या. अखंडित अनावर्ती दशांश अपूर्णांक हे लक्षात ठेवायचे. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते नंबर्स येतात? सगळ्यात आवडता 22/7, 22/7, ज्याला आपण पायच्या नावाने आपण ओळखलं जातं. ठीक आहे, ही आहे पायची व्हॅल्यू. अतिशय इंटरेस्टिंग नंबर पाय आहे हा. पायची व्हॅल्यू म्हणतात त्याला 22/7. ठीक आहे, याचं डिव्हिजन केलं तर 3.1416 वगैरे वगैरे भरपूर शेवटपर्यंत जातं. पण इथं कुठलाही प्रकारचा नंबर रिपीट होत नाही किंवा ग्रुप ऑफ नंबर रिपीट होत नाही किंवा हा कुठंही जाऊन थांबत नाही, कंटिन्यू राहतो. हा रिकरिंग नॉन रिकरिंग आहे हा. ठीक आहे, मग अशाच प्रकारे अजून जर बघायला गेलं तर वर्गमुळात 3, वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 11, √2, √3, √5, √7, √11. ठीक आहे, हे सगळे जे नंबर्स आहेत हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंगमध्ये जातात. ठीक आहे, आता ह्यांना फक्त लक्षात ठेवायचं काय आहे? जे नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीत, जे नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीत त्यांचा वर्गमूळ हा नेहमी अपरिमेय असतो. स्टेटमेंट पाहिजे तर लिहून घ्या. जे नंबर परफेक्ट स्क्वेअर्स नाहीत. ठीक आहे, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? लक्षात काय? 2चा स्क्वेअर केला 4 येणार. हा 4 जो नंबर आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. ठीक आहे, पण 4च्या पुढं 5 आहे, हा कुठल्याही नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. मग असा जो नंबर आहे जो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, समजा आता 5 घेतला, त्याचं जर मी वर्गमूळ काढायला गेलो तर तो जातो अपरिमेय या सेक्शनमध्ये, अपरिमेय संख्येमध्ये जातो. ठीक आहे, मग असा तुम्ही कुठलाही नंबर घेतला जो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्याचं जर वर्गमूळ काढायला गेलात तर तो तुमची अपरिमेय संख्येमध्ये इन्क्लूड होतो. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे जाऊया. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, रॅशनल आणि इरॅशनल. ओके, आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अशाच्या अशा नोट्समध्ये लिहून ठेवा. रॅशनल आणि इरॅशनल नंबरची जर मी बेरीज आणि वजाबाकी केली, ॲडिशन सबट्रॅक्शन केली, तर मला नेहमी इरॅशनल नंबर भेटणार आहे. त्याच्या खाली मराठीत दिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची जर मी बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर मला शेवटी अपरिमेय संख्याचं भेटणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं इथं. पुढं रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्येची अपरिमेय इरॅशनल नंबरसोबत गुणाकार केला, भागाकार केला तरी मला आन्सर भेटणार आहे इरॅशनल नंबर. पण हा आन्सर असणार आहे अदर दॅन 0, 0 सोडून असणार आहे उत्तर हे. ठीक आहे, वरच्या केसमध्ये तो 0 असू शकतो. ठीक आहे, इथं 0 सोडून असणार आहे. खाली आता घेतले इरॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. 2 इरॅशनल नंबरचं जर मी बेरीज केली, वजाबाकी केली, मल्टिप्लिकेशन केलं आणि डिव्हिजन केलं तर आन्सर माझं रॅशनल पण येऊ शकतं किंवा इरॅशनल पण येऊ शकतं. ठीक आहे, इथं 2 उदाहरण दिली आहेत. ह्याचं रॅशनल पण येऊ शकतं किंवा इरॅशनलचं पण आन्सर येऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारतात. ठीक आहे, इफ द ॲडिशन ऑफ 2 इरॅशनल नंबर्स विल बी डॅश डॅश डॅश, मग तुम्हाला मार्क करायला येणार रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर. मग तुम्हाला काही वेळेला 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन पण तुम्हाला तिथं सर्कल करायला लागू शकतात. ठीक आहे, तर या टाईपमध्ये लक्षात ठेवायचं आहे. 2 इरॅशनल नंबरचं आन्सर रॅशनल पण असू शकतं किंवा इरॅशनल पण असू शकतं. पुढं 2 इंटिजरची ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे नेहमी इंटिजरच असणार आहे. ओके, 2 इंटिजर्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे नेहमी इंटिजर असणार आहे. मराठीमध्ये 2 पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार हा नेहमी पूर्णांक संख्या असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे का? पुढं आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितलं, डिव्हिजन घेतलं नव्हतं. डिव्हिजनसाठी थोडंसं वेगळं पडतं. 2 इंटिजर्सचं डिव्हिजन एक तर इंटिजर असेल किंवा रॅशनल नंबर असेल. ठीक आहे,
दोन इंटिजर्सचं डिव्हिजन एकतर इंटिजर असेल किंवा रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये येणारे. कंडिशन आहे सेकंड जो इंटिजर आहे हा तुमचा नॉन झिरो पाहिजे. P/Q, Q इज इक्वल नॉट इक्वल टू 0. आता इथं मी लिहिलेलं नाही आहे, हे तुमच्या लक्षात पाहिजे. ठीक आहे, ओके. पुढे जाऊया. कोणत्याही शून्येतर पूर्णांक संख्येचा छेद हा नेहमी 1 असतो. ओके. एनी नॉन झिरो इंटिजर हॅज अ डिनॉमिनेटर ॲज 1 ऑलवेज. हे नॉर्मली सगळ्यांना मी कुठलाही नंबर घेतला, -23 घेतला, +7 घेतला, हे बाय डिफॉल्ट त्यांचा डिव्हिजन काय डिनॉमिनेटर काय असतो, बाय डिफॉल्ट 1 असतो, असं या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. ठीक आहे. कोणत्याही शून्येतर पूर्णांक संख्येचा छेद हा 1 असतो. द डिनॉमिनेटर ऑफ एनी नॉन झिरो इंटिजर इज ऑलवेज 1. पुढं शून्य या संख्येचा अर्थ होतो काहीच नाही. द मिनिंग ऑफ 0 इज नथिंग. हे तुम्हाला मागाशी सांगितलेलंच आहे, याच्यामध्ये आपण काही जास्त वेळ घालवायचं नाही. आणि त्याचा छेद 0 सोडून इतर कोणताही पूर्णांक संख्या असू शकतो. ओके. हा पुढचा बघा, हा पुढचा पॉईंट काय, 0चा डिनॉमिनेटर 0 नको आहे, 0 सोडून बाकी कुठली पूर्णांक संख्या हवी. ह्याचं रिझन काय आहे, जेव्हा 0/0 केलं तर याचे 3 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. एक 0 पॉसिबल आहे, एक 1 पॉसिबल आहे, एक इन्फायनाईट पॉसिबल आहे. ठीक आहे. याच्यावरती मॅथमॅटिक्समध्ये भरपूर चर्चा वगैरे चालत असते. ठीक आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. 0चे तुम्हाला 3ही व्हॅल्यू मी सांगितले. 0/0ची व्हॅल्यू असते 0, 1 किंवा इन्फिनिटी. आणि माझ्या अंदाजाने याचं उत्तर पाहिजे, माझं स्वतःचं मत आहे 1 इन्फिनिटी. 3ही आन्सर बरोबर आहेत, बट हे फक्त मी माझं मत इथं सांगितलं आहे, माहिती असावं म्हणून सांगितलं आहे, एक्स्ट्राची माहिती. पुढं आहे अपरिमेय संख्येला स्थिर किंमत नसते. अपरिमेय संख्येला स्थिर किंमत नसते. आत्ताच आपण बघितलं, अपरिमेय संख्या म्हणजे काय, ती कंटिन्यू चालत राहते, ती कुठंही खंडित होत नाही, स्टॉप होत नाही, ती कुठंही रिपीट होत नाही. त्यामुळे याची जी व्हॅल्यू आहे ही नेहमी काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे, ती कधीही फिक्स असणार नाही, कारण ती अखंडित अनावर्ती असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे तुम्हाला सांगितले, परत एकदा फक्त वाचून देतो. सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत. ठीक आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नंबर्स अँड 0 आर नॉट नॅचरल नंबर्स. ठीक आहे. निगेटिव्ह नंबर्स अँड 0 आर नॉट नॅचरल नंबर्स. पुढं ऋणसंख्या या पूर्ण संख्या नाहीत. निगेटिव्ह नंबर्स या होल नंबर्समध्ये इन्क्लूड होत नाही. पुढे हे एक ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, 0 ही धनही नाही आणि ऋणसंख्याही नाही. 0 इज नायदर पॉझिटिव्ह नंबर नॉट निगेटिव्ह नंबर, इट इज अ साइनलेस नंबर. ठीक आहे, हे लक्षात आले सगळ्यांच्या. ठीक आहे, ही थोडीशी वेन डायग्राम लक्षात ठेवायची येतं. रॅशनल नंबर्सचे हा जर बॉक्स मी सपोज नंबर्सचा बॉक्स पकडला तर त्याच्यामध्ये 2 नंबर्सचे प्रकार आहेत. एक आहे तुमचा इमॅजिनरी नंबरचा आणि दुसरा आहे तुमचा रिअल नंबरचा. रिअल नंबर्समध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे रॅशनल नंबर परिमेय संख्या आणि इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. इथं लिहायचं राहिले अपरिमेय संख्या. ठीक आहे, आता हा जो बाजूचा भाग आहे, हा बाजूचा भाग आहे, हा सगळा इरॅशनल नंबरचा आहे. ठीक आहे, रॅशनल नंबरसाठी हा सर्कल टाकलेला आहे. रॅशनल नंबरमध्ये कोण कोण येणार आहेत, पूर्णांक संख्या येणार आहेत, इंटिजर्स. ठीक आहे, होल नंबर्स इंटिजर्सच्या मध्ये होल नंबर्स आणि होल नंबर्सच्या मध्ये नॅचरल नंबर्स. हे आपण बाहेरून आत गेलो. आतून बाहेर यायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा येणार नॅचरल नंबर्स, ज्याच्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह संख्या धनसंख्या 1 2 3 4. ठीक आहे, याच्यामध्ये 0 ॲड केला तर तो झाला माझा होल नंबर्स. याच्यामध्ये निगेटिव्ह ॲड केला तर हा झाला माझा इंटिजर्स आणि ह्या सगळ्यांचा होतो रॅशनल नंबर. ठीक आहे, ज्याचा P/Q असतो फॉर्म आणि Q इज नॉट इक्वल टू 0 आणि ह्याच्यामधला जो एक एक्सेप्शन असतो तो एक्सेप्शन जातो इरॅशनल नंबरमध्ये. ठीक आहे, ही वेन डायग्राम लक्षात ठेवायची आहे. मॅथमॅटिक्समध्ये पण विचारू शकतात किंवा इंटेलिजन्स टेस्ट या टॉपिकवरती मध्ये किंवा या सब्जेक्ट बुद्धिमत्तेच्या सब्जेक्टमध्ये पण विचारू शकतात. इमॅजिनरी नंबरमध्ये फक्त ही व्हॅल्यू आणि आणखीन एक I² इज इक्वल टू -1 या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं लक्षात आलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे थांबूया. हा आपला पार्ट 1 होता.
लवकरच पार्ट 2 तुमच्यासाठी मी घेऊन येईलच. त्याच्यामध्ये पुढं आपल्याला नैसर्गिक संख्यांचे प्रकार बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स, प्राईम नंबर्स, कोप्राईम नंबर्स, पुन्हा अजून कंपोजिट नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स, असे बरेचसे सगळे जे टाईप अभ्यासक्रमामध्ये दिले आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये नसलेले काही टाईप्स आहेत ते आपल्याला सगळे इथं बघायचं आहे. मराठीमध्ये सांगायचं झालं तर समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, क्रमवार संख्या, त्रिकोणी संख्या वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्ता जो व्हिडिओ बघितला त्याचा अभ्यास नीट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब किंवा तुमचा एक लाईक मला पुढचा व्हिडिओ बनवण्याची एक नवीन बळ देईल. ठीक आहे, तर सह्याद्री नॅनवर्स या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह याच चॅनलवरती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.